ऑप्शन सर का थ्रो थोडासा हेमंत पिंटूजी यांच्या हातात आला असता तर कुठेतरी धावचीची संधी बनली असती. दोन चेंडूचा आतापर्यंत केस झाला. धावा फलकर धावा 3. बघा मागच्या सामन्यामध्ये विचार केला तर कुठेतरी बॉल टू बॉलचं इक्वेशन बनलं होतं. त्यानंतर अतिरिक्त चेंडूने कुठेतरी सामना VVS यांच्याकडे जातो. पण त्या बॅटरना सुद्धा माहिती होती की जलदगतीचा गोलंदाज होता, त्याला कसं खेळायचं होतं, त्याची थोडीशी दिशा चुकवली गेली. त्याच्यानंतर अतिरिक्त चेंडूने 4 अतिरिक्त धावा धावफलकामध्ये ॲड झाल्यानंतर एक चांगला कमबॅक करून दाखवला होता VVS संघाने आणि पहिला विजयी ठरतोय. पुन्हा एकदा संग्राम यांनी हलक्या त्याने घेऊन काढला. 4 चेंडूचा आतापर्यंत केस झाले. धावफलकर धावा 5. चला ओम साई मनोल पाटे यांच्यासाठी कुठेतरी पारितोषिक आले आणि मैदानाच्या आतमध्ये काय घडले धावचीच्या रूपात मिस कॉल आणि कुठेतरी कॉल चुकीचा आणि संग्राम बॅक टू द पवेलियन. शनिवार मार्केट बंद आहे तरी लगातार 3 साई माऊली 5 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन काढला. अखेरकार षटक संपलं. षटकावरती धावफलकाचा विचार केला तर 6-1 गडी बाद होताना संग्राम सारखा एक हार्ड हिटर बॅटर आपल्याला तंबूच्या दिशेने जाताना दिसला. दुसऱ्या षटकाच्या आधी घेऊया ब्रेक. ऐक्या एक सुमधुर संगीत. सहा धावा धावफलक दी. साई माऊली या कोणत्या खेळाडूंनी जर का हॅट्रिक घेतली तर आदित्य गमळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. आकाश मालकर यांनी 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे जर का कोणत्या खेळाडूंनी हॅट्रिक आणि कोणत्या बॅट्समॅननी जर का लगातार 3 चौकार मारले तर रचिनजी पाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपये लागले. आता कोणता खेळाडू असेल जो 500 दोन्ही साईडला लागलेले आहेत. चला सामन्याच्या दिशेने वळतोय आपण. 1 चेंडूचा आतापर्यंत केस झालाय. धावफलक धावा 7. पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक येईपर्यंत 1 धाव कंप्लीट. धावफलक 2 चेंडूचा केस झाला. आतापर्यंत धावफलक धावा पाहतोय आपण 8. मग जास्त महत्व ओमसाई मनोल पडायला सुद्धा माहिती आहे की सिंगलनी जास्त महत्व आहे की पहिल्या षटकामध्ये संग्राम एक सारखा एक मोठा बॅटर आपल्याला तंबूच्या दिशेने जातात. नंतर ओमकारला आता जबाबदारी घेऊन गेला. पुन्हा एकदा 9 चेंडूवरती प्रहार केला होता. वैभव चुकी करणार का नाही आणि लगातार 3-9 साठी सुद्धा 500 रुपये आलेल्या साई माऊली या संघासाठी रचितजी पाटील यांच्याकडून. म्हणजे मैदानाच्या आतमध्ये कोणतीही गोष्ट करायची असेल तर हॅट्रिकच्या स्वरूपात करायची आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन काढला. जयेश पाटील चेंडूवर येईपर्यंत 1 धाव कंप्लीट. धावफलक 3 चेंडूनंतर धावफलक धावा 10 रन ऑन बोर्ड. सिंगलने धावफलक सुरू होतं पण कुठेतरी 9 पण 1 धाव पुढे असणार आहे ओमसाई मंडलवाडा संघ. सूरज ऑफसाईडला घेऊन काढला. वैभव पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखवून देताना क्षेत्ररक्षणाच्या जोरावर आपला संघ का मागच्या लीग मध्ये चांगली कामगिरी केली होती आणि कुठेतरी निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलक धावा 10. पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन काढला गोलंदाज स्वतः चेंडूवरपर्यंत 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या षटकात शेवटच्या चेंडू मार्ग असतो. धावफलक धावा 11. पुन्हा एकदा शेवटच्या चेंडू हलक्या हाताने घेऊन काढला. अखेरकार दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर मैदानाच्या आतमध्ये 12 धावा असतील. घेऊया ब्रेक. देऊया डीजे एक संधी.
गोलंदाजी मारवादी जयेश पाटील नेहमी आपल्याला साई माऊली या संघाकडून तिसरं षटक हातात दिसतो असं जयेश पाटील पहिल्या चेंडूवरती हलक्या त्यांनी घेऊन काढलं. ओंकार यांनी एका धावेने धावफलकावरती धावा 13. जयेश पाटील याचा विचार केला तर मागच्या हंगामामध्ये सीझनमध्ये साई माऊली या खेळाडूकडून या गोलंदाजाचं नाव आवर्जून घेतलं जाईल कारण की या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजाने खूप प्रभावित केलं होतं. असा एक गोलंदाज जयेश पाटील पुन्हा एकदा हलक्या त्यांनी घेऊन काढलं. क्षेत्ररक्षक येईपर्यंत एक धाव कंप्लीट. दोन चेंडूंचा आतापर्यंत केस झाले. धावफलक धावा 14. 1-4 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा कोलवड पाहिजे चेंडूला मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक येईपर्यंत क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होते पण कमबॅक देताना यश. 3 चेंडूंचा आतापर्यंत केस झाले. धावफलक धावा 15. बघा सूरज याचा विचार केला तर हाही खेळाडू एक आपल्या कमबॅक करण्यासाठी जाणून देतो संघाला कारण की या खेळाडूचा विचार केला तर शांत आणि संयमी खेळ नेहमी आपल्या संघासाठी खेळत असताना असतो. पण जेव्हा संघाला आक्रमक खेळाची गरज असते तेव्हा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना सुद्धा जर का विकेट पाहिजे असेल एक विकेट टेकर बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये बघा 3 चेंडूचा आतापर्यंत केस झाले. धावफलक धावा 15. आपण सर्वजण जोडलेलो आहोत आणि पाहतोय ऐकतोय एकविरा क्रिकेट क्लब आयोजित एकविरा प्रीमियर लीग विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत या स्पर्धेचा विचार केला तर 50,000 रुपये रोख पारितोषिक असणार आहे. आणि कोणता जो खेळाडू असेल बॅट्समॅन असो बॉलर असो दोन्ही खेळाडूसाठी सायकल ठेवलेली आहे रचितजी पाटील यांच्याकडून. आणि मॅन ऑफ द सिरीजचा विचार केला तर LED TV सुद्धा आपण पाहतोय. 3 चेंडूचा आतापर्यंत केस झाले. धावफलक धावा 15. पुन्हा एकदा हलक्यात आणि बॅटची गाडा चेंडू ऑन साईडच्या दिशेने ट्रॅव्हल करताना दिसलाय. 4 चेंडूचा आतापर्यंत केस झाला. धावफलक धावा 16 रन ऑन बोर्ड. 16 धावा. पुन्हा एकदा फुलटच चेंडूवरती कुठेतरी बॅट फिरवण्याचा प्रयत्न होता. षटकाची समाप्ती. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 18 धावा. घेऊन आले वैभव. शेवटचा आणि एक महत्त्वाचे षटक असणार आहे. पहिल्या चेंडूला ऑन साइडला भिरकावून देण्याचा प्रयत्न यश चुकी करतील का नाही आणि यश चुकी केलेली आहे. धावचीची संधी कुठेतरी स्वतःहून दिलेली आहे आणि सॅक्रिफाईस करताना विकेट मैदानाच्या आतमध्ये संग्राम बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. मैदानाच्या आतमध्ये त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मयूर उपकार अजूनही सलामी बॅटर पुन्हा एकदा ऑन साइडला घेऊन काढलं क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. धावचीची संधी चालून आली होती पण आता कुठेतरी वैभव चुकी करताना मैदानाच्या आतमध्ये आणि एक धाव कंप्लीट होताना आणि मयूर स्ट्राईक एंडवरती येताना बघा सावकाश यायचं होतं कुठेतरी निघाले होते मनवेल पाड्यातून कुठेतरी कारगिलला येण्यासाठी आणि पोचले होते पण कुठेतरी थांबता आलं नाही आणि थांबवता सुद्धा आलं नाही वैभव यांना चेंडूला. धावफलकावरती धावात 2 चेंडूनंतर 19 धावा. आता मयूर ऑन स्ट्राईक आहे. मयूर एक फिनिशर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं कुठेतरी बॅटिंगची संधी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये ओमसाई मनोरपाडा या संघाकडे लवकर येताना पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. नो चेंडू. पंचांचा चेंडूला कुठेतरी प्लस करता नाही आला मयूरला
आणि कुठेतरी नॉन स्ट्राईक येऊन ती ओंकार सज्ज होते की रन काढण्याचा माइंडसेट होता की रन धावावा. जर का एखादा रन आला असता तर स्ट्राईकवर सुद्धा आलं ते +1 सुद्धा झालं असतं. पण या 9 वरती गडी बाद नसणार आहे. दोन्ही चेंडूचे आतापर्यंत केस झाले. धावफलक धावा 20-20. पुन्हा एकदा ऑन साइडला घेऊन काढला यश आणि मैदानाच्या आतमध्ये यश चुकी करताना बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू. विजयवाला दादा सुद्धा कौतुक केलं त्याला ब्रेक लावायचा होता परत यशने कुठेतरी पायांवरती ब्रेक लावायचा होता. एवढा ब्रेक त्यांना लागलाच नाही पायांवरती आणि चेंडू आणि हाताचा काही संपर्क झाला नाही आणि चेंडू सीमारेषा पार जाताना दिसला. हा चौका कुठेतरी कॅल्क्युलेट केला जाईल कारण की शेवटच्या षटकामध्ये एक चौकार पाहिजे होता तो आलाय. आता पुन्हा एकदा या चौकाराने काय होतं माहितीये का गोलंदाजाचं मनोबल थोडंसं खचलं जाते आणि वैभव यांच्या हातातून कुठेतरी चुकी करताना एक अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना आणि पुन्हा एकदा 2 लगातार वाईड. आता हेमंतजी गुरव साहेबांना सुद्धा माहिती आहे की ही वाईट कुठेतरी डोक्याची घंटा आहे. आता कुठेतरी डगआउट मधून सुद्धा सांगण्यात आलं की अतिरिक्त धावा आलेल्या आहे सिंगलला जास्त महत्व द्यायचं आहे. ओम साहेब म्हटलं पाहिजे डगआउट मधून सुद्धा हाच आवाज असणार आहे. पुन्हा एकदा बघा ऑन साइडला घेऊन काढला. आता 4 चेंडूंचे आतापर्यंत खेळ झाले 27 रन ऑन बोर्ड 27 धावा. मग आता जरी विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये 18 धावा बॉल टू बॉलचं इक्वेशन आणि जे शेवटचं षटक पाहिजे होतं हाणामारीचं षटक पाहिजे होतं त्या षटकामध्ये हाणामारी झालेली आहे. एक चौकार क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे आला त्यानंतर गोलंदाजी चुकी महाग पडताना पुन्हा एकदा 1 धाव. शेवटचा चेंडू मारत असतं पहिल्या इनिंगचा धावफलक धावा 28. आता शेवटच्या चेंडूवरती मयूर यांची स्ट्रॅटेजी काय असेल सिंगलला जास्त महत्व काय एखादा मोठा फटका प्रयत्न करावा लागेल कारण की 28 धावा धावफलकावरती बघायला गेला तर कालच्या दिवसापासून जास्त आहेत कारण की कालच्या दिवसापासून लो स्कोरिंग सामने आपण जास्त वेळेला पुन्हा एकदा ऑफसाईड का फटका घेऊन काढला क्षेत्ररक्षक हातात चेंडू जाईपर्यंत 1 धाव कंप्लीट. षटकाची समाप्ती 29 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. 30 धावेचं आव्हान असणार आहे साई माऊली या संघाला. त्याआधी घेऊया ब्रेक आणि देऊया विजयाला संधी. मध्ये यायचं आहे. यस दीपक यादव तिकडून एंट्री केली तरी चालेल. दीपक ठाकूर सॉरी तिकडून एंट्री केली तरी चालेल. तुम्ही डायरेक्ट पायावरती उचलला जसा PCCचा उल्लेख केला गेला. आणि 111 आणि PCC कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती असेल टॉस्को बॉक्समध्ये यायचं आहे. PCC संघाचा विचार केल्यानंतर पहिल्या दिवसापासून आपण निखिल आणि त्याच्या साथीने 2-3 खेळाडू मॅच बघायला सातत्याने येत होते म्हणजे खऱ्या अर्थाने ग्राउंडचा लेखाजोखा या संघाने सुद्धा घेतला होता. टॉस्को बॉक्समध्ये यायचं डायरेक्ट बॅटिंग अच्छा बॅट दिली जाते का टॉस्कोमध्ये बॉक्समध्ये यायचं दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल. 111 सनी कर्णधार आला असेल तर पाठवायचं आहे. अच्छा दोन्ही कर्णधार जोडीने येताना चला साई माऊली या संघाचा विचार केला तर वैभव मैदानाच्या आतमध्ये सच्चे झालेले आहेत आणि त्याच्या जोडीने स्वरूप गोलंदाजी मारवरती मनोहर आणि मैदानाच्या आतमध्ये आज स्वतः कर्णधार अक्षय बागवे कुठेतरी आपल्याला यष्टीरक्षकाची भूमिका निभावताना दिसत आहेत. एस पंचे रेडी. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती कुठेतरी ऑन साइडला हलक्या हाताने खेळून काढत होता पण चेंडू एवढा स्लो होता चेंडू एवढा हलक्या धीम्या गतीचा होता की वैभव यांना झालं ते गती होती की धीमी गती होती समजली नाही आणि पहिला चेंडू निर्धाव चेंडू
आणि मैदानाच्या चुकीचं रूपांतर 9+1 करता आलं नाही तेव्हा त्या सुद्धा साई माऊलीच्या दगडमध्ये आवाज आहे. 9च्या धावेने अतिरिक्त धावेने श्री गणेशा झालाय साई माऊली या संघाला. टॉसच्या बॉक्सच्या दिशेने आपले अनिल सर यांचं सुद्धा आगमन झालं, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आई एकविरा प्रीमियर लीग मध्ये. थँक्यू सो मच विपुलजी. निश्चित आपण पाहतोय दोन संघ भिडणार आहेत या ठिकाणी. एका ठिकाणी 111, एका ठिकाणी PCC. टॉस या ठिकाणी केला जातो. प्रमुख आयोजक रचितजी पाटील यांच्या हस्ते. टेल्स इज अ कॉल, इट्स अ हेड. नाणेफेक जिंकलाय PCC संघाने. PCC संघ नाणेफेक जिंकलेला आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? फर्स्ट बॅटिंग घेण्याचा धाडसी निर्णय आहे, कारण आपण पाहिलं 2 दिवस टुर्नामेंट आपण पाहतच होता युट्यूबवरती, आपण घर बसल्या पाहू शकतो. तर निश्चित त्याच्यानंतर काय आढावा घेतला आणि कशा प्रकारची प्लॅनिंग असेल? प्लॅनिंग तर काय एवढी चांगली आहे थोडी, पण चेसिंग होत नाही एवढा म्हणून मग पहिली बॅटिंग घेऊ. येस, खूप खूप शुभेच्छा असतील. या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन खूप छान आहे. थँक्यू सो मच तुमच्या सर्व प्रतिक्रियांबद्दल आणि या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. नाणेफेक तुमच्या वतीने लागलेला नाही 111 संघ, जर तुमच्या वतीने लागला असता तर काय निर्णय असता? फिल्डिंग या म्हणजे मनासारखा कॉल सुद्धा आहे. तर 2 दिवस तुम्ही सुद्धा या सामन्यांचा आस्वाद घेतला, आढावा घेतला आणि कोणत्या पद्धतीची तुमची प्लॅनिंग असेल? माझी फिल्डिंग घ्यायचीच होता आणि आम्ही 20, 21, 22 मध्ये थांबू बस. येस, आणि या आयोजनाबद्दल काय सांगाल? चांगलं आहे. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा या सामन्यासाठी सुद्धा आणि या स्पर्धेसाठी सुद्धा. तर अहवाल असा आहे की नाणेफेक जिंकलाय PCC संघ. नाणेफेक जिंकल्यानंतर घेतोय धाडसी निर्णय फलंदाजी करण्याचा. चला ओव्हर टू विपुलजी. थँक्यू सर. चला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा, शेवटच्या चेंडू निर्धाव चेंडू हाताळल्यानंतर 5 धावा असणार धावफलकावरती. घेऊया ब्रेक, देऊया एकदा डीजेला संधी. चला सामन्याच्या दिशेने वळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा, 5 गोलंदाजी मारवरती जलद गतीने चेंडू हाताळण्यासाठी हा गोलंदाज सुद्धा जाणला जातो असा साहिल. आणि पहिला चेंडूवरती 9 चेंडू आणि 9 वरती आता कुठे स्वरूप यांनी प्लस केला. त्या 9+ नंतर धावफलकावरती 2 अतिरिक्त धावा ऍड होताना धावफलक जाऊन पोहोचले 7. आता या सामन्यामध्ये वैभव यांच्या बॅटीला 7 मिळेल का? कारण की धावफलकावरती धावा 7 लगावला गेल्यात. 30 धावेचं आव्हान असणार आहे साई माऊली या संघाला. पुन्हा एकदा स्ट्रीटच्या दिशेने विरकावून सुजय सज्ज आणि प्रॉपर थ्रो नाही आहे. थ्रो इतक्या वरती की मनोहर यांनी डाय लगावली होती, त्यांच्या हाताला सुद्धा चेंडू स्पर्श केला नाही. आणि 1+1 अशा 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना दिसतं. आता धावफलकाची धावा विचार केला तर 9. एक चेंडूचा आतापर्यंत केस झाला. धावफलका धावा 9. बघा कुठेतरी मनोहर यांनी उडी मारली होती, पण चेंडू हाताला सुद्धा स्पर्श केला नाही. एवढा वरती थ्रो आला होता. म्हणजे साहिलचा विचार केला तर जलद गतीने कुठेतरी आले होते, पण कुठेतरी थ्रो थोडासा प्रॉपर नव्हता. पुन्हा एकदा ऑफ साईडला विरकावून देण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण आणि जर का थ्रो कलेक्ट केला असता तर कुठेतरी धावचीची संधी होती. बघा मैदानाच्या दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धावा 10. पुन्हा एकदा स्वरूप यांनी फक्त हलक्या हाताने ऑफ साईडला घेऊन काढायची. त्यांना सुद्धा माहिती आहे की आता जर का वैभव यांनी जर का मोठे फटके त्यांच्या बॅटमधून एक्झिक्यूट करण्याची क्षमता आहे, तर सिंगलनी आपला धावफलक चालू ठेवायचे आहे. कारण की 3 चेंडूनंतर धावफलका धावा 11. पुन्हा एकदा चांगला चेंडूला पूर्णपणे सन्मान देऊन घेऊन काढलं. सिंगलला डिक्लेअर झोन मध्ये ढकलताना 4 चेंडूचा आतापर्यंत केस झाले. धावफलका धावा 12 धावा. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलकाची धावा 12. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, वरच्या हँड वरती थ्रो. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलकाची धावा 13. मेराचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर
नॉन स्ट्राईक एंड वरून वाईटचा कॉल होता पण वाईट नाही दिलाय पंचांनी. अखेरकार निर्धाव चेंडू. या षटकामध्ये सुद्धा पहिल्या षटकासारखा शेवटचा चेंडू निर्धाव चेंडू आला. षटक संपलं गेलं. धावफलक धावा 13 समीकरण मैदानाच्या आतमध्ये सज्ज असणार आहे. तिसरं षटक घेऊन येण्याच्या आधी घेऊया ब्रेक. दिव्य दिशेने वळतोय. 12 चेंडू मध्ये 12 चेंडूमध्ये विचार केला 17 धावा आणि एक महत्वाचं षटक नेहमी ओमसाई मनवेलपाडे या संघाकडून आपण हाताळताना दिसतो. असा हा सूरज दिवसा असो का रात्री असो चमकतो नक्की ओमसाई मनवेलपाड्याकडून. पण स्वरूप आणि वैभव सुद्धा मैदानाच्या मध्ये एक सलामीवर भेटी लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन सज्ज आहे. पहिल्या चेंडूला हलक्या हाताने घेऊन काढलं सूरज यांच्या. धावफलक्या धावा 14. आमच्या मंचाच्या दिशेने कुठेतरी विचार केला तर कॅल्क्युलेट केलं जाते की या षटकावरती काय घडलं जाणार काय होणार. कारण की या षटकावरती अवलंबून असणार आहे की शेवटच्या गोलंदाजाला किती धावा ठेवल्या जाते. का एखादा मोठा फटका या षटकामध्ये दिसेल का सिंगलने शेवटच्या फटकामध्ये रिस्क घ्यायला जाईल. कारण की शेवटच्या षटकाच्या आधी या षटकाचा विचार केला तर खूप महत्त्वाचं षटक आहे. चला ओमसाई मनवेलपाडे थोडीशी घाई करायची. 15 मिनिटाचा अवधी असणार आहे प्रत्येक संघाला. साई संघांना ही विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये खेळताना. आणि मैदानाच्या आतमध्ये जलद गतीचा चेंडू तर हाताळला होता पण दिशा थोडीशी चुकली गेली आणि धावफलक धावा 15 15 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा चांगला चेंडू. त्या चांगल्या चेंडूला फक्त हलक्या हाताने पिचच्या दिशेने घेऊन काढलं. पिच वरती एक धाव कंप्लीट होताना दिसतोय आपल्याला. 2 चेंडूचा आतापर्यंत केस झाले. धावफलक धावा 16. नंतर धावफलक धावा 17. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूनंतर धावफलक धावा 17. खतराचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये कोणत्या संघासाठी असणार आहे. का वैभवदा एखादा फटका मोठा फटका एक्झिक्यूट करेल आणि बघा चांगला चेंडू हाताला तर चांगल्या चेंडूला एक हलक्या हाताने घेऊन काढलं. मयूर जलद गतीने चेंडूवरती आले होते ते पण एक धाव कंप्लीट होताना दिसते. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 18. बघा जसा उल्लेख केला होता की सूरज नेहमी तिसरा आणि महत्वाचे षटक हातावते तसे चेंडू पुन्हा एकदा ऑफ साईडला विरकावून देण्याचा प्रयत्न होता पण चेंडू सरळ जाऊन पिवळ्या पडद्यावरती आढळला. 5 चेंडू आतापर्यंत झाले आहेत. 19 धावा धावफलकावरती लगावला गेल्या. 7 चेंडू आणि 11 धावेची गरज असणार आहे. कुठेतरी साई माऊली या संघाला पुन्हा एकदा ऑफ साईडला विरकावून देण्याचा प्रयत्न आणि मैदानाच्या आतमध्ये बॉल मध्ये सोडला होता पण क्षेत्ररक्षक सज्ज होते. अखेरकार षटकाची समाप्ती झाली. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 20. येणारे 6 चेंडू आणि 6 मध्ये गरज असणार आहे साई माऊली या संघाला. का ओमसाई मनवेलपाडा संघ 6-10 डिफेन्स करतील. तिसऱ्या षटकाच्या आधी आपण घेऊया छोटासा ब्रेक. ऐकूया डीजे लाईव्ह. कुठेतरी मैदानाच्या उन्हाचा तावा सुद्धा आज वाढलेले आहे. तर गरमागरमी मॅच मध्ये सुद्धा आहे आणि मैदानाच्या आतमध्ये सुद्धा थोडंसं ऊन असल्या कारणाने आपले दोन्ही खेळाडू थोडेसे थकले. आणि अक्षय बागवे एक स्पोर्ट्समॅन प्लेअर दाखवताना दोन्ही बॅटरला पाणी पाजताना ते खऱ्या अर्थाने खेळाडूंची रिस्पेक्ट. क्रिकेटच्या सामन्यामध्ये तुम्ही एखाद्या खेळाडूचा एखाद्या गोष्टी सन्मान करणं हीच एका खेळाडूची स्पोर्ट्समॅन प्लेट असते. तेच कुठेतरी अक्षय बागवे यांच्याकडून आपल्याला दिसताना. आता येणारे 6 चेंडू 6-10चं समीकरण असताना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ विचार करते. व्हीव्हीआयसी संघ आणि पीसीसी संघ सुद्धा मैदानाच्या आतमध्ये हा सामना आवाजून पाहताना. कारण की पीसीसी संघ नाणेफेक जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. खऱ्या अर्थाने एक डिसिजन आक्रमक खेळ खेळायचा असणार आहे त्यांच्याकडून. कारण की विचार केला तर निखिल मागच्या 2 दिवसापासून आपल्या संघासोबत इकडे सामन्याचा लेखाजोखा घेतो आणि पहिलाच फुलटा चेंडू संग्रामचा भिरकावून देण्याचा प्रयत्न स्टेटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. कोणती पण स्पर्धा कोणत्या पण ग्राउंडला खेळायचं असते तर तिकडे तुम्ही लेखाजोखा त्या मैदानाचा घेतला पाहिजे आणि तोच लेखाजोखा कुठेतरी रोज घेतला होता. पुन्हा एकदा ऑफ साईडचा चेंडू घेऊन गेला. मयूर चुकी करणार नाही आणि चांगला क्षेत्ररक्षण पण कुठेतरी. आणि मैदानाच्या आतमध्ये काय घडले. लेझी राहिले होते आणि एकाचं रूपांतर 2 मध्ये झालं. हे 2 ठीक होत्या. जर का तोच चेंडू
चौकाराच्या दिशेने गेला असता तर किती मोठा धोका, किती मोठं संकट असतं. ओम साई मनोहर बडा या संघाकडे. मयूर यांनी थ्रो संग्रामच्या हातात केला होता, पण थ्रो काही कलेक्ट झाला नाही आणि सूरज यांचं लक्ष नसल्या कारणाने एक धाव कंप्लीट होते. साई माऊली संघाचे दोन्ही बॅटर सज्ज होते. आता सामन्याचं चित्र कुठे होते. 4-8चं समीकरण असताना निर्धाव चेंडूची सांगता. संग्राम एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, तीच भूमिका मैदानामध्ये आपल्या संघासाठी निभावताना. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. ओमकार चुकी करणार का नाही. 2 चेंडू आणि 8 धावा. आता वैभवच्या खांद्यातील जबाबदारी वाढ. दोन्ही फटके एक्झिक्यूट करावे लागतील, अन्यथा सामन्यामध्ये पूर्णपणे मागे होताना दिसेल. 2-8चं समीकरण. 2-8 मध्ये कुठेतरी संग्राम यांचं मनोबल पडलं गेलं. एक अतिरिक्त धाव मैदानाच्या 8 मध्ये. 2-7च्या आधी या एका चेंडूवरती चौकार येईल का ते बघावं लागेल. आणि पुन्हा एकदा वाईड 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 लगातार 2 वाईड. या 2 वाईड नंतर 2-6चं समीकरण. रचितजी पाटील यांनी या चेंडूवरती चौकाराचा कुठेतरी उल्लेख केला होता मंचाच्या दिशेने. 2-6चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये भिरकावून देण्याचा प्रयत्न. आता लाईन सुद्धा चांगली आणि टप्पा सुद्धा चांगला. आणि खरं अर्थाने स्पोर्ट्समॅन वैभव यांच्याकडून सुद्धा बॅटची कडा लागली होती आणि स्वतः तंबूच्या दिशेने चालताना दिसला आपल्याला. एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट मैदानाच्या आतमध्ये दाखवताना. आता 1-6चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये स्वतः कर्णधार येताना बघा 2 अतिरिक्त चेंडू हाताळला होता. त्यानंतर एक कमबॅक कुठेतरी करून दाखवलं संग्राम यांनी. पुन्हा एकदा फक्त औपचारिकता सामन्यामध्ये. कॉंग्रॅच्युलेशन ओम साई मनवेलपाडा प्रथम सामना जिंकलेला आहे. अँड हार्ड लक साई माऊली संघ. तुमच्या नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाला वंदन करून, आई जीवदानी मातेला वंदन करून, आई एकविरा मातेला वंदन करून, आपल्या अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी अनिल बेनबन्सी या ठिकाणी आलेल्या तमाम क्रीडा रसिकांच्या हार्दिक एक स्वागत करतोय आणि नेतोय थेट ज्या ठिकाणी मनवेलपाडा नगरीमधील या मैदानावरती ज्या ठिकाणी आई एकविरा क्रिकेट क्लब आयोजित आई एकविरा प्रीमियर लीगचा या ठिकाणी महासंग्राम रंगावला गेलेला आहे. आजचा दिवस 3रा या ठिकाणी आणि 3ऱ्या दिवसामधला आपण 3रा सामना पाहतोय. या स्पर्धेसाठी निश्चित आपण पाहतोय YouTube लाईव्ह मार्फत ही स्पर्धा पाहतोय. पाटील नेटवर्क यांच्या मार्फत YouTube